पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। माता रमाई महिला मंडळाचा उपक्रम। भगवान गौतम बुद्ध पुतळ्यास अभिवादन। मेणबत्त्या प्रज्वलित करून भगवान गौतम बुद्धांना अभिवादन। भिंगारमध्ये भक्तिमय वातावरण। भिंगारमध्ये भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त अभिवादन। शांतता व करुणेचा संदेश दुमदुमला। भिंगार प्रतिनिधी। बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि या मंगलमय घोषणांनी भिंगार परिसर भारावून गेला। दिनांक 1 मे रोजी भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा जयंती बुद्ध पौर्णिमा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। या पवित्र प्रसंगी भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यास मेणबत्त्या प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण अभिवादन करण्यात आले। संपूर्ण परिसरात शांतता, करुणा आणि बंधुभावाचा संदेश देणारे वातावरण अनुभवायला मिळाले। माता रमाई महिला मंडळ यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमात पंचशील नगर, आंबेडकर कॉलनी, भीमनगर परिसरातील सर्व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते। भिंगार परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून मानवंदना अर्पण केली। तसेच एकमेकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देत एकतेचा संदेश दिला। हा कार्यक्रम माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा सीताताई भिंगार दिवे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जयभाऊ भिंगार दिवे, सचिन थोरात, प्रदीप भाऊ भिंगार दिवे, अनिल अंबावडे, द्वारका थोरात, सुलभा थोरात, विमल तांबे, अनिता पंडित, अनिता ठोंबे, शारदा बागुल, स्वर्ण बनसोडे, उज्ज्वला अंबावडे, रोहिणी बनसोडे, अंबिका घोडके, संगीता थोरात, जाईबाई गायकवाड, सुनीता भिंगारदेवी, अल्पना भिंगारदेवी, गायत्री भिंगारदेवी, पल्लवी भिंगारदेवी, संघमित्रा घोडके, नाना सकट, बाप्पू राजपूत, अभिजित भिंगारदेवी, राहुल बनसोडे, सतीश भिंगारदेवी, सचिन जावळे आदी मान्यवर उपस्थित होते। सीताताई भिंगारदेवी यांनी सांगितले की भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतता, अहिंसा, करुणा, मैत्री आणि समतेचा संदेश दिला। आजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांच्या विचारांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे। त्यांच्या शिकवणीमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याची प्रेरणादायी संदेश। यावेळी प्रदीप भिंगारदेवी म्हणाले की भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतता, समता आणि करुणेचा संदेश आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे। बुद्धांचे विचार केवळ वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आचरणात आणणे गरजेचे आहे। समाजात बंधुभाव, एकता आणि मानवतेची जपणूक करण्यासाठी आपण सर्वांनी बुद्धांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला पाहिजे। यावेळी उपस्थितांनी सांगितले की भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतता, अहिंसा आणि करुणेचा संदेश आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे। समाजात वाढत असलेल्या तणाव, अन्याय आणि भेदभाव यावर बुद्धांच्या विचारांनीच प्रभावी उपाय मिळू शकतो। त्यांच्या शिकवणुकीनुसार वागल्यास समाजात बंधुभाव, समता आणि मानवता टिकून राहील। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना मिठाई व थंडगार सरबत वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। सर्वांना प्रथम क्रांतिकारी जय भीम। आज 1 मे सुवर्ण असा जे युग साधून आलेला आहे। महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमा एकाच दिवशी आलेली आहे। त्यानिमित्त आज आपण जॉगिंग पार्क, गौतम बुद्ध जॉगिंग पार्क ही भिंगार येथे वंदनेसाठी जमलेलो आहोत। सर्व भिंगार परिसरातील आणि आंबेडकर कॉलनी, पंचशील नगर येथील सर्व नागरिक जमलेले आहेत। तरी मी आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भिंगारवासियांना आणि समस्त भारतीयांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा देत आहे। जय भीम। जय भीम। आज 1 मे निमित्त आज महाराष्ट्र दिन तसेच बुद्ध पौर्णिमेनिमित्त समस्त भिंगारवासीय त्यानंतर संपूर्ण भारतीयांना या निमित्त सर्वांना मंगलमय अशा हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आजच्या दिवशी मला ह्या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की बाबासाहेबांनी जो त्यांच्या शेवटच्या प्रवासाच्या कालखंडात जो धम्म आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म हा जो ग्रंथ दिला, हा ग्रंथ नव्हे तर यामध्ये मानवी मूल्य आणि मानवाचं जीवन काय असतं आणि एक प्रकारे
मानसशास्त्र असं दिलेलं आहे बाबासाहेबांनी. त्यामुळं आपल्याला ह्या धम्मग्रंथामध्ये जो काही बाबासाहेबांनी त्यांची विचार प्रणाली मांडलेली आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी याच्यामध्ये बुद्धांच्या धम्माला अनुसरून मानवता, समता आणि नैतिक मूल्य हे जोपासण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी धम्माच्या माध्यमातून जी काही अंधश्रद्धा, त्याच्यानंतर त्यानंतर वर्णभेद या जोखडातून मुक्त करण्याचं एक आपलं एक प्रभावी साधन या ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माच्या माध्यमातून दिलेलं आहे. तरी पुन्हा एकदा मी सर्व भिंगारवासियांना जय भीम. आज तर खर तर एक सुवर्ण युग आपण समजला पाहिजे ना. आजचा दिवस हा सुवर्ण दिन समजला पाहिजे, कारण आज 1 मे, आज म्हणजे महाराष्ट्र दिन पण आहे. तसेच बाबासाहेबांनी जो कामगार दिन, जो कामगारांसाठी आज दिलेला आहे तो, आणि बाबासाहेबांचे सगळ्यात पहिले आणि महत्वाचे गुरु म्हणजे तथागत गौतम बुद्ध, म्हणजे यांच्या धर्मावर आपण चालणं म्हणजे इतकं माणसाला सुकर आणि सुखद अनुभव देण्यासारखा हा धम्म आहे. तर आज हे तिन्ही दिवसाचा एकत्रित त्रिवेणी संगम आहे हा आजचा दिवस म्हणजे. आणि जो कोणी बुद्धाच्या तत्वावर चालत, बुद्धाच्या तत्वावर चालणारा हा फक्त बुद्ध अनुयायी किंवा आजचा जो आपण समजतोय की कोणी SC कॅटेगरीतला फक्त महार समाज समजला जातो, तर तो कोणी नाही. जो कोणी आंबेडकरवादी आहे तो बुद्धिस्ट आहे. बुद्धांचा विचार, बुद्धांचा मार्ग जो कोणी अवलंबन, जो कोणी त्यांच्या मार्गपथावर चालत तो बुद्धिस्ट आहे. तर बुद्धिस्ट असं म्हणजे कोणी एक विशिष्ट घटक किंवा विशिष्ट गट असू शकत नाही. त्यामुळं आजचा दिवस, आजचा हा संकल्प आपण असा करूया की सर्वच महिला, आज तर खरंच खूप संख्येने आपण महिलांना पाहतोय, पण इथून पुढच्याही प्रत्येक पौर्णिमेला आपण अशाच प्रकारचे कार्यक्रम आणि बुद्धांचे विचार, जो बुद्धांनी आपल्याला धम्म, बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म जो दिलेला आहे, तर त्या धम्माचं आपण पालन करून त्या धम्मानुसार, कारण आजच्या युगात महिलांवर सगळं हे आजचं जे आपलं म्हणजे सगळं सामाजिकरण हे महिलांवर अवलंबून आहे. एक महिला शिकली, महिला सुशिक्षित झाली. आता आजचे आपण प्रकरण पाहतो, खरंच प्रकरण आज खूप गाजलंय. हे कोणामुळे जास्त उघडकीस आलं, तर आज महिलांना म्हणजे जागा होण्याची गरज आहे. आणि बुद्धांनी धम्मात महिलांना प्रवेश खूप विचारपूर्वकच त्यासाठी दिलेला की ह्याच कारणांमुळे बुद्धांनी बुद्ध धर्मात महिलांचा प्रवेश हा खूप याच्यासाठी करून दिलेला आहे की महिलांनी त्याचा खूप प्रामाणिकपणे वापर आणि विचार केला पाहिजे. तर हे सगळं आपल्या महिलांवर डिपेंड आहे. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला हिंदू कोड बिल मार्फत जे महिलांना आपल्याला जे स्थान दिलंय हे तर आपल्याला कोणी दिलेलं नाही. बुद्धांनंतर जे बाबासाहेबांनी आणि आपले फुले शाहू आंबेडकर हे प्रथमतः महिलांसाठी झटले. आणि त्याच महिला जर आज अंधश्रद्धाकडे वाहतात, ते देवांच्या मंदिराकडे जातात, ते तर हा धम्म कुठे नेऊन ठेवलाय आपण. तर आज हे आपलं सर्व महिलांचं काम आहे. आणि आजच्या दिवशी आपण असा संकल्प करू की मी जिथे राहते तिथे एक तरी महिला मी बुद्धमय करल किंवा मी एक तरी घर बुद्धमय करल, हा माझा विचार असेल. धन्यवाद. गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि कार्याला त्रिवार वंदन. आज खऱ्या अर्थाने तर सौभाग्याचा दिवस आहे. जसं माझ्या बहिणीने सांगितलं की खरं सुवर्ण क्षण आहे आणि या सुवर्ण क्षणाचे आपण सगळे याच्यात सहभाग नोंदवतो, हे फार मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बाबासाहेबांनी हा धर्म आपल्या पदरात घातलाय म्हणूनच वामनदादा म्हणून गेलेत की खऱ्या अर्थाने गरज कशाची आहे की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर या तलवारीचे न्यारेच टोक असते, तर या तलवारीचे न्यारेच टोक असते. वाणीत भीम असता, करणीत भीम असता, वाणीतही भीम असता आणि करणीतही भीम असता. भीमा तुझ्या पिल्लांचे वागणेच चोख असते, भीमा तुझ्या पिल्लांचे वागणेच चोख असते. मला वाटते खऱ्या अर्थाने ते वागणे चोख करण्याचा हा दिवस आहे ना, आजची तिथून सुरुवात झाली पाहिजे. म्हणून मी म्हणेल की मी खरंच विद्रोही आहे. होय रे, मी हाय रे विद्रोही, त्याबद्दल मला शंका नाहीये. पण मी काही साधी सुधी हस्ती नाही. मी बाबासाहेबाची भर चौकात जयभीम ठोकणारी लेक आहे. म्हणूनच मी आंबेडकरवादी आहे, म्हणूनच मी आंबेडकरवादी आहे. मला वाटतं हे जे वाक्य हे काळजाला भिडणार आहेत आणि ह्या मनुस्मृतीला तोडणार आहेत. माझ्या बापानी पाण्याला आग लावलीये, मी तो संदर्भ माझ्या आयुष्यभर मी कोरलाय
आणि त्यापुढेही मी बाबासाहेबांच्या मार्गावर चालायचा प्रयत्न करेन. आमच्या रमाई महिला मंडळामध्ये अर्थात माझी आई डॉक्टर सीताताई भिंगार दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिला मंडळ काम करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या आईसाठी आई आम्हाला सगळ्यांना पुढे घेऊन जाते आणि तिचा सहभाग आम्हाला मिळतो. त्यामुळे मला वाटतं आम्ही हे मंडळ आमच्या महिला मंडळामध्ये दिवसेंदिवस फुलेल आणि खूप काही, जसं माझी बहीण म्हटली, आम्हाला पूर्ण घर नाही, आम्हाला हा भिंगार गौतमय करायचा आहे आणि त्यासाठी आमची चळवळ असेल. जय भीम, नमो बुद्धाय.